5,000 रुपये द्या उसने. अहो जावाई इथून पुढे अजिबात पैसे मागायचे नाही, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. एवढा पैशाचा घमंड ना करू का मामी. हो तुम्ही जेवढे पैसे बघितले नाही का जावाईकडे पैसा आला दिसतोय. तेवढं कर्ज आहे माझ्या डोक्यावर. लय भिकार चोट जावाई दिसतोय. अहो हे बघा काय लिहिलंय, बायका नवऱ्यापेक्षा जास्त खुश असतात. होय की, त्यांना कुठं बायको असते. सांस्कृतिक प्रश्न विचारतो. मला सांगा, लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या भांगेत कुंकू का लावतात? हा, कारण माणसांना कळलं पाहिजे की ज्या प्लॉटवर त्यांची नजर आहे त्या प्लॉटचं भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे. तुम्ही काम काय करता? मी का तिला जे करणूक म्हणलं तेच काम करते हे ना. अहो स्वयंपाक नाही होणार आज. का बर, भाकरीचं पीठ संपलंय का? नाही. मग गॅस संपलाय का? नाही. मग भाजीपाला संपलाय का? नाही. अरे दादा, ते नव तेल, तिखट, मीठ, मसाला संपला असेल. अहो नाही हो, याच्यातलं काय संपलेलं नाही. अगं मग काय संपलंय? माझ्या मोबाईलचा रिचार्ज. मला 100 रुपये द्यावं, मला हाटलात नाश्ता करू वाटला. माझ्याकडे 500ची नोट आहे, चिल्लरच नाही, नाही तर तुम्हाला दिली असती 100 रुपये. हे काय माझ्याकडे आहेत ना, धरा 400 आणि द्या 500. काय हलकटपणा आहे गे, इतका हलकटपणा नसू नाही ना. हॅलो. हा बोल की. अहो या की, मला न्यायला आवरून बसलोय मी. आपण बाहेर जेवाय जायचं आहे ना? हा मग ये की इथं चौकात की पुढं. का? अगं आपल्या मंडळाचा महाप्रसाद चालू नाही वी, जेवाय बाहेरच वाढणार आहेत. ये तुमचा तुम्ही बिझनेस का म्हणून बंद केला? काय करू, 4 लाखाचा घाटात आला मला. तुमचं भांडवलच आहे 1 लाखाचं, तुम्हाला 4 लाख घाटा कुठला आला? नाही, तुला मी गॅरंटीने सांगतो, तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही. ते कसं काय? मी तुला इंग्लिशमध्ये बोलतो, त्याचं उत्तर तू इंग्लिशमध्येच द्यायचं. हा बर. आय लव्ह यू. जा की वक्ता तोंडाच्या. त्या बाग बोललीस का मराठीत? 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती पण दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे, कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती. ऐ कोणी जर माणसं आले आणि त्यांनी जर विचारलं का चव्हाण साहेब कुठं राहते, तर त्यांना म्हणा ते इथं राहत नाहीत, ते गावात राहतात असं सांगा. अहो जावाई, मी त्यांना सांगणार आहे की आम्ही दिले हाकलून. माझी एक मागणी, ती जर कुणी तर पूर्ण करत असेल तर सांगा, मी त्याला 1 लाख रुपये देईन. काय आहे तुमची मागणी मला सांगा, मी पूर्ण करते. मला दे 1 लाख रुपये. मला 2 लाख रुपये पाहिजे. लय तूप टाकलं ह्याच्यात तुम्ही. अहो जावाई, तुम्हाला बाप जन्मी कवा ते तूप खायचं माहितीये का? 8-10 जणांनी 1 चमचा खाल्लेला तुम्ही, आणि तुम्हाला काय माहिती आपल्या घरच्या तुपाचं महत्व? 2च चमचे टाकले तर तुम्हाला जास्त वाटायला लागले. होय ग, मी जरा गोव्याला जाऊन येतो मित्रांसंग. कुठं जायचं नाही घरातनं? 2 दिवसात माघारी येणार आहे. जायचं नाही म्हणजे जायचं नाही. कुणाचा फोन आलाय बघू, स्पीकरवर टाका. हॅलो. ए ऋषा भावा, जाऊन या तुमची तुम्ही. का रे? अरे माझी बायको काय सोडणं झाल्या बाबा, जाऊन या तुमची तुम्ही. तुझी बायको लय भारी आहे लागा, तुझ्यासारखी बायको मिळाय नशीबच पाहिजे लागा. जाऊन या तुमची तुम्ही. बरोबर. ओ जाऊन या तुम्ही, गोव्याला जाऊन या. अगं काय? नाही जावा जावा, काय नाही जावा. हॅलो सुश्या. बोल की ऋषा. अरे आपला प्लॅन सक्सेस झाला, आता तू तुझ्या बायको पशी जा. माझी एक मागणी, ती जर कुणी तर पूर्ण करत असेल तर सांगा, मी त्याला 1 लाख रुपये देईन. काय आहे तुमची मागणी मला सांगा, मी पूर्ण करते. मला दे 1 लाख रुपये. मला 2 लाख रुपये पाहिजे. चिकन आणलंय का मटन आणलंय? व तुम्हाला काय खायचंय? मटन असलं तर मी खाईन बघा, नाही तर मी खाणार नाही. मला मटणाशिवाय दुसरं काय आवडतच नाही. चिकन आणलंय आम्ही, चिकन. हा चिकन बी मला लय आवडतंय. चिकन मध्ये तर प्रोटीन असतंय. करा करा. लय हलकटपणा, असला हलकटपणा असतो काय? आम्ही दोघं नवरा बायको आज आम्ही दोघं नवरा बायको शपथ घेतो की आजपासून आम्ही दोघं अजिबात भांडण करणार नाही. नाही करणार.
भांडण करणारच. अगं तुला येड बीड लागलं का काय ग? दिवसभर किरकिर किरकिर. बरं जाऊ दे, एक आठवडा भांडण करणार नाही म्हणून शपथ घे. नाही, मला भांडण केल्याशिवाय जेवणच गोड लागत नाही. मी रोज भांडण करणार. रात्री तुम्ही लईच हळूहळू बोलत होते. नक्की कुणाला बोलत होते? अगं मी बहिणीला बोलत होतो ग. अहो पण एवढ्या हळू आवाजात? अगं पण बहीण माझी नव्हती, तुझी होती. तरीच मी म्हणतीये ती भवानी सारखी दाजी दाजी का करतीये? होय ग. तुला एक विचारू का? विचारा की. सूर्य महत्वाचा की चंद्र? चंद्र महत्वाचा. ते कसं काय? ते कसं काय म्हणजे? चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय. ते तर सूर्य पण देते की. सूर्य दिवसा उजेड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज? गाडी इकायला काढली, कोणाला घ्यायची असली तर सांगा. अहो जावाई, तुम्ही किडनी इकिता, तुमचा कुठं भरवासा करावा? जावायच्या तिकडं लय वादळ सुरू झालं. विचारते तरी काय झालंय. हॅलो, अहो जावाई काय म्हणतोय वादळ? काय ना, आता तुमच्या वादळीने 2-3 चपात्या खाल्ल्या, आता एक पिझ्झा खाल्ला, एक बर्गर खाल्लंय आणि आता लोळत आहे पालगाव. कायच करावा ह्या जावाई. आला का इंजेक्शन घेऊन? हो आलो की. काय दादा, इंजेक्शन दिलेलं लई दुखायलंय का? नाही अजिबात दुखना. तिथे लेडीज डॉक्टर होती नाही. तुम्हाला परक्या बाईनं सुई टोचलं तरी काय होत नाही हो. आणि जरी नुसतं माझ्या तोंडातून शब्द निघाला तरी तुम्हाला टोचतंय. गुराढोरांचं शेण काढून वैताग आलाय मला. मला पण वैताग आलाय. मी चालले माझ्या आईकडे माहेरी. आता मी पण जातो माझ्या आईकडे. मग ही पोरं कोण सांभाळणार? ते जातील त्यांच्या आईकडे. कोणी जर माणसं आले आणि त्यांनी जर विचारलं का चव्हाण साहेब कुठं राहते, तर त्यांना म्हणा ते इथं राहत नाहीत, ते गावात राहतात असं सांगा. अहो जावाई, मी त्यांना सांगणार आहे की आम्ही दिले हाकलून. चपाती वाढकी. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले, तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. अहो, मी खूप जाड झाले का? छे, अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला, मला आईस्क्रीम खायचंय. एक काम कर तू पिल्लू, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. जावाई बसा इकडं. मामी, मला एक सांगा, तुमच्या मुलीबरोबर मी लग्न केलं तर तवा आणि आता नेमकं तुमच्या मनात काय चाललंय? नेमकं तुम्हाला काय वाटतंय माझ्याबद्दल? राहू द्या जावाई, आता ते मी नाही सांगत. सांगा काय, मला बी कळलं पाहिजे ना, सांगा. बरं, तुम्ही लईच म्हणायला लागलात तर बरं सांगते. पहिले 2-3 महिने चांगलं वाटलं, आणि मग आता वाटतंय कशाला दिली ह्या भिकार चोटाला. रोज उठलं की हितच दिवस उगवायला. काय झालं की सुनी? पोटात दुखलाय. कधीपासून? ती शेजारणीनं नवी साडी आणली तेव्हापासून. माझ्या पुरीचं दुखायला लागलंय, तिला दवाखान्यात न्यायचं बघा. पुरी उरक बरं, तुला साड्या दुकानात नेतो. अहो जावाई, साड्याच्या दुकानात नाही व, तुम्हाला दवाखान्यात न्यायचं सांगितले मी. मामी, तिला दवाखान्यात गुण येतच नाही. तिला साड्या दुकानात नेलं का तिथे दुकानात पळून जाते लगेच, त्यामुळे तिला साड्या दुकानात न्यायला लागलो.